नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. खुश खबर. वेतनधारकांना मोठा लाभ. शासनाचा मोठा निर्णय. दिनांक 13 मे 2026 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी शासनाचा मोठा निर्णय. शासनाने कोणता मोठा निर्णय घेतला आहे? कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? या शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा विशेष समावेश करण्यात आला आहे? या बाबतीतील संपूर्ण स्पष्टीकरण या ब्रेकिंग न्यूजच्या सहाय्याने करणार आहोत. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्याच्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, सेवानिवृत्त उपदान मंजूर करण्याच्या संदर्भात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली राज्यातील व्यवसाय शिक्षण, पूर्वलक्षी व्यवसाय किंवा पूर्व व्यवसाय अधिक 2 स्तरावरील द्विलक्षी MCVC, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, अनुदानित तंत्रशाळा, प्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी, अनुदानित पदावरील शिक्षकांसाठी, शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी जो परिभाषिक अंशतः निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती योजनाचे सदस्य आहेत, या संदर्भात त्यांच्यासाठी शासनाने निर्णय घेतले आहेत. 1. यामध्ये शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि उपदान देय राहील. 2. त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेला शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्ती वेतन थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक 3 मधील विकल्प कार्यालयात सादर करावा लागणार आहे. त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतनधारकाला त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम ही पारिभाषिक निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती योजना अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज व लाभांश रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनास लाभ लागू होणार आहेत. व संबंधित शासन निर्णय हा डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देण्यात आली आहे. इथे पिवळ्या पट्ट्यामध्ये निळ्या अक्षराची ही लिंक आहे. ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तिथून तुम्ही PDF घेऊ शकता किंवा स्वतः वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.